नमस्कार. थोडा वेगळ्या चवीचा पुलाव करतोय. त्यासाठी हे 3 कांदे लांब चिरून आणि पातळ कापून घेतलेले होते. ते थोडे उन्हात वाळत ठेवणार आहे. 1.5 वाटी इथं लांब दाण्याचा तांदूळ बासमती घेतलेला आहे आणि तो 2-3 वेळेला स्वच्छ धुवून बाकीची तयारी होईपर्यंत भिजत ठेवणार आहे. या पुलावमध्ये केशर घातलं जातं म्हणून अर्धा बाऊल दुधामध्ये केशर भिजत ठेवलेलं आहे इथे. अर्धा बाऊल काजू लागणार आहेत. माझ्याकडं सालासकट काजू होते म्हणून त्याची मी सालं काढून घेते इथे. पॅनमध्ये 3 चमचे तूप घेतलेलं आहे आणि हे थोडंसं पातळ झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये पाव कप एवढे बदाम चांगले भाजून घ्यायचे. थोडेसे खरपूस भाजायचे आहेत हे बदाम. यावेळेला गॅस आपला मीडियम ठेवायचा. आता काजू थोडेसे आपण भाजून घेतोय. काजूचा थोडासा रंग बदलला पाहिजे एवढे काजू भाजायचे आहेत. गॅस मोठा करून कांदा तळसून घ्यायचा, नाहीतर कांदा खूप तूप शोषून घेतो. असा ब्राऊन आणि कुरकुरीत झाला पाहिजे आपला कांदा. हा पहा दाखवते मी इथे. कांदा सगळा आपण काढून घेतोय. आता पुलाव करायचा आहे आपल्याला. इतका वेळ भिजत ठेवलेल्या तांदळामधलं आता पाणी सगळं काढून टाकायचं. चाळणीमध्ये ओतलेला आहे सगळं आहे तांदूळ. थोडेसे काजू आणि बदाम रती डेकोरेट करण्यासाठी बाजूला ठेवलेत आणि थोडे आता पुलावमध्ये वापरणार आहोत. 3 कप पाणी आपल्याला गरम करायचे. 1.5 वाटी तांदूळ घेतलेले होते त्याच्यासाठी 3 कप पाणी गरम करते. ॲक्च्युली आपल्याला अर्धा कप पाणी ह्याच्यातलं लागणार नाही आहे, कारण की तेवढं आपण ह्याच्यामध्ये दूध घालणार आहोत. तर हे 3 कप पाणी मी गरम करते आहे इथे. एका हंडीमध्ये आता पाव कप आपण तूप घेतोय आणि हे तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गरम मसाले घालणार आहोत. ह्याच्यामध्ये हे शहाजिरे आहेत, हे स्टार फूल आहे, त्याच्यानंतर दालचिनी, वेलची, लवंग, मिरी हे सगळे पदार्थ आपण घालून थोडंसं परतून घेणार आहोत. आपल्याला बडीशेप घालायची आहे ह्या पुलावमध्ये. 3 चमचे बडीशेप मी इथं घालणार आहे आणि आपल्याला तमालपत्रसुद्धा आता ह्याच्यामध्ये घालायचे. हा एक वेगळ्याच चवीचा पुलाव आहे. हा सहसा घरी केला जात नाही. ही मसाला वेलची आहे, सोलून घालायची. त्याचे दाणे मी काढलेत आणि आता हे मी इथे घातले. तळसलेला कांदा आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत. व्यवस्थित परतून घ्यायचा हा सुद्धा. तांदूळ घालत आहोत आपण इथे, ते सुद्धा व्यवस्थित त्याच्यामध्ये परतून घ्यायचे. तांदूळ थोडेसे इथे ड्राय व्हायला पाहिजेत, त्याच्यासाठी आणखी पुन्हा एकदा जरा व्यवस्थित परतून घ्यायचे. काजू आणि बदाम जे आपण तळलेले होते ते पण आपण त्याच्यामध्ये घालतो आहे आता. व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घ्या. प्रत्येक वेळेस थोडं थोडं परतलं की तांदूळ आपोआपच छानपैकी कोरडा होत जातो आणि त्यामुळे पुलावसुद्धा छान मोकळा ढाकळा होतो. तांदूळ शिजण्यासाठी आता आपण पाणी घालतोय. यातलं साधारण अर्धा कप पाणी मी बाजूला ठेवलेलं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे अर्धा कप आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे, त्याच्यामुळे पाणी थोडंसं बाजूला ठेवले. व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये केशर घातलेलं दूध घालणार आहोत. या पुलावमध्ये केशर घातलेलं दूधही महत्त्वाचं आहे. ह्या पुलावमधले जे जे जिन्नस आहेत हे सगळे थोडेसे वेगळेच आहेत. ह्याच्यामध्ये मिरची किंवा तिखट काही घातलेलं असतं, त्यामुळे साधारण गोडसर असतो हा पुलाव. हा रेस्टॉरंटमध्ये खूप महाग मिळतो म्हणून मी घरी ट्राय केला. 2 चमचे आपण टुटी फ्रुटी घालायची आता ह्याच्यामध्ये. आता चवीसाठी मीठ घालतो आहे आपण. पुन्हा एकदा व्यवस्थित छानपैकी हलवून घ्यायचं. आलं लसणाची पेस्ट आहे ही 1 चमचाभर घातलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. पुन्हा एकदा हा पुलाव तुपातच करायचा. पुलावला आता वाफ द्यायची आपल्याला. साधारण 5 मिनटं वाफ दिलेली आहे ह्याला. आता पुलाव तयार झालेला आहे का बघूया. शीत मोडतं ह्याचा अर्थ पुलाव छान तयार झालेला आहे. कलरही मस्त आणि वाससुद्धा मस्त. नक्की ट्राय करा फ्रेंड्स एकदा कधीतरी असा वेगळ्या पद्धतीचा काश्मीरी पुलाव. खास कार्यक्रम जेव्हा असेल तेव्हा हा पुलाव केला जातो. मी सुद्धा माझ्याकडे एक विशेष महत्त्वाचा होता कार्यक्रम तेव्हा हा केलेला. सर्व करतो आहे आपण एका बाऊलमध्ये पुलाव. हा बघा छानपैकी मस्त मोकळा मोकळा झालेला आहे.
तुपामध्ये केल्यामुळे एक प्रकारचं वेगळंच फ्लेवर छान येतो ह्याला, अतिशय सुंदर. आता ह्याच्यावरती अननसाचे काप घालून डेकोरेट करायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही सफरचंदसुद्धा घालू शकता आणि अननस तर ह्याच्यामध्ये असतोच असतो. टुटी फ्रुटी घातलेली आहे. काश्मीरी पुलाव आहे म्हणून मी ह्याच्यावर थोडेसे आता गुलाबाच्या पाकळ्या करून सर्व करते. काश्मीरी पुलावबरोबर हक्का नूडल्स आणि आंबे डाळ ही ट्राय करा फ्रेंड्स. थँक्यू.